गुरुवारी करा हा स्वामी समर्थ तारक मंत्र संकल्प आयुष्यात होईल चमत्कारिक बदल। 19 संकल्प म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तो आहे स्वतःकडून स्वतःला दिलेला शब्द। जेव्हा आपण संकल्पपूर्वक तारक मंत्राचा जप करतो तेव्हा आपले शरीर, मन आणि विश्वातील सकारात्मक ऊर्जा एकाच ध्येयासाठी कार्य करू लागतात। भाग 1 सुरुवात कधी आणि कशी करावी। 19 संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवारी करा, तो स्वामींचा दिवस मानला जातो। त्याशिवाय पौर्णिमा, संकष्टी किंवा कोणत्याही शुभ तिथीला सुरुवात करू शकता। 28 वेळ पहाटेची 28 अमृत वेळ म्हणजे सकाळी 4 ते 6 या काळात वातावरण सात्विक असतं। जर ते शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीची वेळ निवडा। जागा तुमचं देवघर किंवा घरातील शांत कोपरा, समोर स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा असावी। भाग 2 एकड़ो संकल्प करण्याची विधी। स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि शांत बसा। उजव्या हातावर थोडंसं पाणी, अक्षता आणि एक फूल घ्या। डोळे मिटा आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा, मी आपले नाव स्वामींच्या साक्षीने आज संकल्प करते की माझ्या इच्छा, शांती, ध्येय पूर्तते साठी पुढील 21, 41, 108 दिवस रोज 11-21 वेळा तारक मंत्राचा जप करेन। स्वामी माझं हे व्रत पूर्ण करून घ्या। यानंतर हातातील पाणी ताम्हणाच। संकल्प म्हणजे फक्त श्रद्धा नाही, त्यामागे विज्ञान आहे। संकल्प केल्यावर मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो, ज्यामुळे निर्णय क्षमता वाढते। मंत्राच्या ध्वनिलहरी शरीराभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। RAS म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम तुमच्या ध्येयाशी संबंधित संधी ओळखायला मदत करतं। भाग 4 यशासाठी शिस्त। रोज एकाच वेळी जप करा। निसर्गाला लय आवडते। विचार सात्विक ठेवा। कोणाबद्दलही वाईट भावना बाळगू नका। जपानंतर लगेच उठू नका। किमान 2 मिनिटे शांत ध्यान करा। भाग 5 विशेष सूचना। महिलांनी मासिक पाळीच्या काळात किंवा घरात अशौच असेल तर विधी करू नये, पण मानसिक जप सुरू ठेवावा। स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनातील भाव अधिक प्रिय असतात। संकल्प म्हणजे स्वतःशी केलेली प्रामाणिक बांधिलकी। श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्यासाठीने केलेला तारक मंत्र जप तुमच्या आयुष्यात नवी दिशा देऊ शकतो। आजच ठरवा, गुरुवारी सुरुवात करा आणि अनुभव घ्या स्वामींच्या कृपेचा। जर तुम्हाला असेच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि भक्तिमय व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या भक्तिपथ रसचनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की लिहा।